हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्याकडे हा वेस्टर्न ड्रेस आहे, तो ऑल्ट्रेशनसाठी आलेला आहे. तर बघू शकता आपल्याला ह्या स्ट्रॅप्स कमी करायच्या आहेत. तर या स्ट्रॅप्स कमी करण्यासाठी आपल्याकडे म्हणजे वरून जर आपण असं फोल्ड करून त्या कमी केल्या तर आतून त्याची शिलाई दिसणार आणि ते खूप विचित्र टोचणार आतमध्ये, कारण हा होजेरीचा कपडा आहे तर खूप जाड होतो. तर आपण बघूया याला दुसरं काय ऑप्शन आहे ते. तर आतमधून हा असा नेक फिनिशिंगसाठी एक्स्ट्रा कपडा असतो याच्यामध्ये. हे बघू शकता, आतून नेक फिनिशिंग करण्यासाठीचा छातीपर्यंत हा कपडा असतो. तर तो बघू, त्याच्यामधून इनविजिबल फिनिशिंग देण्यासाठी हा एक्स्ट्रा कपडा असतो. तर त्याच्यामधून आपण ही स्ट्रॅप पलटी करून घेणार आहोत. ही पलटी करताना खूप सॉफ्टली करायची आहे. ही तशीही 1 इंचेसची स्ट्रॅप्स आहे, त्यामुळे इझिली पलटी होतात. छोट्या स्ट्रॅप्स असतील तर तुम्ही कशाचा वापर करू शकता. हे बघा, मी हे पलटी करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये एक स्टिचिंग असते, म्हणजे शोल्डरची जी शिलाई असते तर ही इनविजिबल केलेली असते. इथे बघू शकता तुम्ही, मी हे पलटी करून घेतल्यानंतर इथे एक स्टिचिंग दिसत आहे. तर मी ऑलरेडी करून ठेवलं होतं आणि नंतर मी व्हिडिओ शूट केला आहे. तर बघा, हे आपण अर्धा इंचच्या आसपास दोन्हीकडून झालेलं आहे. ही स्ट्रॅप्स कमी, म्हणजे टोटल 1 इंच कमी झालेलं आहे. ही आतल्या साईडनी स्टिच येणार आहे, त्यामुळे बाहेरून अजिबात दिसणार नाही. हे बघू शकता, अर्धा इंचाच्या आसपास हे कमी होईल. ही वरती स्टिच होती पहिली, ही वाली आत्ता मी लावलेली आहे. अर्धा इंच हे बघू शकता, इंच झालेलं आहे कमी. आणि हे परत आपण सुलटं करून घेणार आहोत. वरून एवढी रेडीमेड स्टाईल फिनिशिंग येते, आपल्याला काहीही एकही स्टिच वरून दिसत नाही आणि फिनिशिंगसोबत हे शोल्डर्स कमी होऊन जातात आणि वेस्टर्न ड्रेसचा लुकही खराब होत नाही. थँक्यू.